नमस्कार, संगीताज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण इथे एकाच मापाचे 3 ब्लाऊज कटिंग करणार आहोत. तर इथे मी पहिल्यांदा एक ब्लाऊज कटिंग करणार आहे, एक अस्तर कटिंग करणार आहे. त्याच्यानंतर जे बाकीचे 2 अस्तर आहे त्याच्यावरती ठेवून कटिंग करून घेणार आहे. तुमच्याकडे देखील एकाच मापाचे 2 किंवा 2-3 ब्लाऊज आले असले तर असेच करायचे. पहिल्यांदा एक अस्तर कटिंग करायचे, त्याच्यानंतर जी बाकीचे अस्तर असतात ते एकमेकावरती ठेवून घ्यायचे आणि कटिंग करायचे. म्हणजे आपला वेळ वाचतो आणि पटकन ब्लाऊज कटिंग होतात. तर पहिल्यांदा इथे मी पहिल्यांदा एका ब्लाऊजची कटिंग करणार आहे. इथे मी स्लीवचे माप टाकून घेते. अस्तर डबल फोल्ड करून ठेवलेले आहे. खालच्या साईडून कापड चॉक मारून सरळ करून घ्यायचा. तर स्लीवची पूर्ण उंची आहे 9.5 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच घेऊन इथे मी 10.5 इंचावर माप टाकून घेतले. इथून 1 इंच घ्यायचे. इथून मी 9 इंचावर माप टाकून घेणार आहे. कारण मुंड्याची पाठीमागच्या मुंड्याची जी गोलाई येते ती 9 इंच येते, प्लस 2 इंच मार्जिनचे घ्यायचे. इथून मी खालच्या साईडला 4 इंच घेतले आणि दंडगेर आहे 11 इंच. त्याचा दुसरा भाग मी 5.5 इंच घेतला, प्लस 2 इंच घ्यायचे मार्जिनचे. इथे अस्तर पुढच्या साईडला कमी पडतो. तर पहिल्यांदा इथे मी स्लीवचे कटिंग करून घेते. त्याच्यानंतर जे एक्स्ट्राचे कापड आहे वरच्या साईडला ते पुढच्या साईडला वाढवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथे मी स्लीव्जला आकार काढून घेतला. त्याच्यानंतर कटिंग करून घ्यायचे. इथे एक्स्ट्राचे हे कापड आहे ते मी इथे पुढच्या साईडला जोडून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथे मार्जिनचे 2 इंच घ्यायचे आहे, प्लस अर्धा इंच, म्हणजे इथे मी 2.5 इंचावर माप टाकून घेतले. अशा प्रकारे शिलाई करून घ्यायची आहे. शिलाई करून झाल्यानंतर परत एकदा चेक करून घ्यायचे. इथे पुढच्या भागासाठी अशा प्रकारे आकार काढून घ्यायचा आणि शिलाई करून झाल्यानंतर परत एकदा कटिंग करून घ्यायचे. आता इथे मी पाठीमागच्या भागाचे माप टाकून घेते. तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 14.5 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच घेऊन इथे मी 15.5 इंचावर माप टाकून घेतले. सरळ रेष आखून घ्यायची. आता इथे शोल्डरचे माप टाकायचं आहे. तर इथे मी 38 छातीचा ब्लाऊज आहे, तर शोल्डर मी 5.5 इंच घेतली. डीप नेक ब्लाऊज आहे. इथे मी 6 इंचावर माप टाकून घेतले मुंड्यासाठी. इथून सरळ रेष आखायची. इथे छातीचे माप टाकायचं आहे. छाती आहे 38 इंच, त्याचा चौथा 9.5 इंच प्लस 2 इंच मार्जिनचे घेतले. कमर आहे 33 इंच, त्याचा चौथा 8.25 इंच प्लस 1 इंच टक्साठी घेतले आणि 2 इंच मार्जिनचे. सरळ रेष आखून घ्यायची. इथे गळारुंदी मी 2.5 इंच घेणार आहे. पहिल्यांदा इथे तयार शोल्डरचे माप टाकून घेतले 3 इंचावर. तुम्ही 2.5 इंच किंवा 2.25 इंच गळ्याची रुंदी घेतली तरी पण चालेल. इथे 1/2 इंच खालच्या साईडला मी डाऊन करून घेतले, म्हणजे शोल्डर उतरत नाही. पाठीमागच्या गळ्याची उंची 9.5 इंच घेतली आणि रुंदी 3.5 इंच. तयार गळ्याची उंची 9 इंच आहे, प्लस अर्धा इंच जास्त घ्यायची. शोल्डरमध्ये अर्धा इंच जाईल. इथे टक्स रुंदी 4.5 इंच घेतली आणि उंची 5 इंच. दोन्ही साईडला अर्धा इंच घ्यायचे. 1 इंचाची टक्स आली पाहिजेत. इथे मुंड्याच्या गोलाईसाठी मी पावणा इंचावर माप टाकून घेतले. 36-38 छातीला तुम्ही पावणा इंच मुंड्यासाठी घ्या, म्हणजे मुंड्याच्या साईडला घोळ येणार नाही किंवा फुगा येणार नाही काकेमध्ये. अशा प्रकारे इथे मी पाठीमागचा भाग कटिंग करून घेतला. आता आपल्याला पुढच्या भागाचे माप टाकायचं आहे. तर इथे मी पेपर घेतलेला आहे. खालच्या साईडला 1 इंच वाढवून घ्यायचा. आपल्याला कटोरी ब्लाऊज आहे तर कटोरी एक्स्ट्रा वाढवून घ्यायची असते. तर 1 मीटर अस्तरमध्ये डायरेक्ट कटिंग करू शकत नाही, म्हणून इथे मी पहिल्यांदा पेपरवरती कटिंग करून घेणार आहे. त्याच्यानंतर पेपरवरती कटोरी एक्स्ट्राची कटिंग करून घ्यायची. एक्स्ट्रा आपण वाढवून घेणार आहे ती. त्याच्यानंतर अस्तरवरती ठेवायचे. म्हणजे 1 मीटर अस्तरमध्ये आपले ब्लाऊजची कटिंग होते.
अशा प्रकारे इथे मी कटिंग करून घेतला पेपर. आता इथे मापे टाकून घ्यायचे आहेत. शोल्डर 5.5 इंच घेतली होती आणि मुंड्यासाठी 6 इंच. परत एकदा चेक करून घ्यायचे. इथे 1.25 इंच घेतले होते. इथून अर्धा इंच आतल्या साईडला घेतले. सरळ रेष आखून घ्यायची आणि जिथून आपण इथे रेष टाकून घेतलेली आहे तिथून पुढच्या साईडला 1.25 इंचावर माप टाकून घेतले आणि मुंड्याला गोलाकार काढून घ्यायचा. इथे मी गळा रुंदी 2.5 इंच घेतलेली आहे. 1.5 इंच डाऊन करून घ्यायचे. पुढच्या गळ्याची उंची 6.5 इंच घेतली. तयार आहे 6 इंच आणि गळा रुंदी 2.5 इंच घेतली. इथून वरच्या साईडला 1 इंच घ्यायचे. इथे योगपट्टीचे माप टाकून घेणार आहे 3 इंच आणि बगलच्या साईडला इकडे मी 2.5 इंच घेतले. इकडून मी 3 इंचावर माप टाकून घेतलेले आहे. अशा प्रकारे सरळ रेष आखून घ्यायची आणि इथून वरच्या साईडला अशा प्रकारे आकार करून घ्यायचा. इथे कटोरीची रुंदी मी 6 इंच घेतली आणि इथून आपल्याला जिथून आतल्या साईडला गोलाकार काढून घेतला तिथून मी इथे माप टाकून घेतले 2.5 इंचावर. जसा कटोरीचा गोलाकार येतो त्याप्रमाणे माप टाकून घ्यायचा आहे. कटोरीचा गोलाकार व्यवस्थित आला पाहिजे. इथून गळ्याला गोलाकार काढून घेतला. इथे पुढच्या भागाचे माप टाकून झालेले आहे. आता इथे मी कटिंग करून घेते. आता आपल्याला इथे कटोरी वाढवून घ्यायची आहे कटिंग झाल्यानंतर. अशा प्रकारे मुंड्याच्या साईडला देखील कटिंग करायचं आहे. आता इथे मी कटोरी कशी वाढवायची ते तुम्हाला सांगते. जी कटोरी कटिंग करून घेतलेली आहे ती अशी क्रॉसमध्ये ठेवून घेतली. पिन लावून घ्यायची आणि पेनाने आकार काढून घ्यायचा. आहे तसाच आकार काढून घ्यायचा. इकडून देखील गोलाकार काढून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे. इथून 1.5 इंच वाढवायचे आणि इकडून अर्धा इंच. इथून आपल्याला 1.5 इंचावर वाढवून घ्यायचं आहे आणि इकडून देखील 1.5 इंच वाढवून घ्यायचे. त्याच्यानंतर कटोरीला अशा प्रकारे गोलाकार काढून घ्यायचा आणि इकडून सरळ रेष आखून घ्यायची. आता इथे आपल्याला टक्स पॉईंटसाठी माप काढायचं आहे. तर मेजर टेप मी ठेवून घेतली. त्याचा मध्य काढायचा. अशा प्रकारे इथे मध्य काढलेला आहे आणि 1.5 इंच वरच्या साईडला घ्यायचे आणि खालच्या साईडला 1.5 इंच वाढवून घ्यायचे. त्याच्यानंतर सरळ रेष आखून घ्यायची. इथून आपल्याला 1.5 इंचावर माप टाकून घ्यायचं आहे दोन्ही साईडून. जेवढे आपण बाहेरच्या साईडला वाढवून घेतलेले आहे तेवढीच टक्स रुंदी घ्यायची. दोन्ही साईडला वाढवून घ्यायची 1.5 इंच. इथे कटोरीचे माप काढून झालेले आहे. कटिंग करून घेते. अशा प्रकारे इथे आपली कटोरी वाढवून झालेली आहे. कशी वाढवायची ते तुम्हाला दाखवले. परत एकदा फोल्ड करून घ्यायचे आणि एक्स्ट्राचे जर पेपर असेल तर अशा प्रकारे कटिंग करायचा. इथून 1.5 इंचावर माप टाकून घ्यायचे आणि इथून क्रॉसमध्ये 2.5 इंचावर माप टाकायचे. अशा प्रकारे इथे मी कट मारून घेते.
म्हणजे आपल्याला कुठून शिलाई करायची ते समजेल पटकन. अशा प्रकारे आपली कटोरी तयार झालेली आहे. आता इथे मी पेपर कटिंग करून घेतलेला आहे, तो अस्तरवरती ठेवून घेतला. पेपरच्या मापाने अस्तर कटिंग करायचं आहे. अस्तर कटिंग करून झाल्यानंतर आपल्याला इथे ब्लाऊज पीसवरती ठेवून कटिंग करायचं आहे. इथे टक्सची जिथे टक्स दिली होती तिथे कट मारून घेतला अस्तरवरती. इथे ब्लाऊज पीस फोल्ड करून ठेवला, उलट्या साईडून डबल फोल्ड करून ठेवायचा आणि इथे स्लीवची कटिंग करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी इथे स्लीव्स ठेवून घेतले आणि बाहेरच्या साईडून अर्धा इंच कापड राहील अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचे. इथे पुढच्या साईडला कापड कमी पडतो, तर मी इथे ठेवून एक्स्ट्रा वाढवून घेणार आहे. अशा प्रकारे ठेवून घ्यायचे. अशा प्रकारे इथे मी कटिंग करून घेतले स्लीवचे. आता आपल्याला बाकीचे जे कटिंग केलेले आहे ते ठेवून घ्यायचं आहे. जिकडे बॉर्डर आहे तिकडे पाठीमागचा भाग ठेवून घेतला आणि अशा प्रकारे बाकीचे जे कटिंग आहे ते मी ठेवून घेतलेले आहे. कापड ब्लाऊज पीसचा कापड कमी आहे, तर इथे मी एकदम बराबर कट टू कट ठेवून घेतलेले आहे. जर ब्लाऊज पीस जास्त असेल तर साईडून अर्धा इंच कापड ठेवून घ्यायचा, नाहीतर बराबर कटिंग करायचे आणि शिलाई करतेवेळी एकदम बराबर व्यवस्थित शिलाई करून घ्यायची. इथे मी कपड्यावरती उलट्या साईडला चॉक मारून घेतला, म्हणजे आपल्याला स्टिचिंग करतेवेळी पटकन समजते उलटी साईड कुठली आहे ती. अशा प्रकारे इथे मी एका ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. आता जे बाकीचे 2 ब्लाऊज आहेत ते जे अस्तर कटिंग केलेले आहे ते ठेवून इथे मी कटिंग करून घेणार आहे. इथे योगपट्टीसाठी पुढच्या साईडला कापड कमी पडतो, तर पाठीमागच्या गळ्याची जी कापड कटिंग होणार आहे ते इथे पुढच्या साईडला जोडून घ्यायचे आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करायला विसरू नका. अशा प्रकारे इथे एक ब्लाऊजची कटिंग झालेली आहे.